जय हिंद मित्रांनो, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आपण आज पाहणार की इतिहास या विषयाचं संपूर्ण एनालिसिस, संपूर्ण स्ट्रॅटेजी. तर MPSC कंबाईनमध्ये एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. इतिहास या विषयावर मित्रांनो तुम्हाला 10 प्रश्न येतात आणि 10 पैकी तुम्हाला ॲटलिस्ट 7 ते 8 प्रश्न 8 मार्क पडले पाहिजे. याच्यासाठी मी संपूर्णपणे प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तुम्हाला चांगलाच एकदम चांगला व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, चांगला तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. तुम्हाला असा कंटेंट कुठेही आढळणार नाही. फक्त हा कंटेंट मी खूप मेहनत घेतलेली, मी खूप कष्ट घेतलेले, खूप अभ्यास केलेले आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ बनवते. तर इतिहास विषयासाठी मित्रांनो खूप जणांना असं वाटतं कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे, हे पुस्तक वापरू का ते पुस्तक वापरू, रिझल्ट भेटत नाही, चांगले मार्क पडत नाही, तो नेमकं प्रश्न कुठून येतात याचा पण अंदाज लावता येत नाही. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फक्त बेसिक पुस्तक वापरायचे, त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही वापरायचं नाही. तेवढी पुस्तकं वापरल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला जवळजवळ 7 ते 8 मार्क इझिली पडू शकतात. आणि जर पेपर जर 2024 सारखा आला तर मित्रांनो तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स सुद्धा पडू शकतात. पण त्यासाठी फक्त तुम्हाला कष्ट घ्यायची गरज आहे आणि एकच पुस्तक 100 वेळा वाचायचे मित्रांनो. 100 पुस्तकं एक वेळा वाचायचे नाही. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो असा आहे की तुम्हाला पुस्तक कोणती वापरली, बुक्स. तर तुम्हाला समाधान महाजन सरांचं युनिक अकॅडमी जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला मित्रांनो वापरायचं आहे. ते पुस्तक क्वालिटी पुस्तक आहे. समाधान महाजन सरांनी खूप मेहनत घेतलेली आणि त्याच्यानंतर ते पुस्तक तयार केले. ते पुस्तक एक राज्यसेवेच्या लेवलचं मित्रांनो पुस्तक आहे. पण त्याच्यामध्ये नोट्स वाईज अशा पद्धतीने त्यांनी टॉपिक लिहून दिलेले आहेत समाधान महाजन सरांनी. तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. ते पुस्तक खूप ॲडव्हान्स पुस्तक आहे आणि खूप चांगलं पुस्तक आहे. मी स्वतः रेफर केलं होतं, मला त्याचा अत्यंत जास्त प्रमाणात मित्रांनो फायदा झालेला आहे आणि मी स्कोर पण केलेला आहे. मी 2024च्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये 10 पैकी मित्रांनो मला 8 मार्क पडले होते. तर त्याचं कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरणे. तुम्हाला जर का और वापरायचं असेल तर तुम्ही मग अनिल काठिले सरांचं पुस्तक पण वापरू शकते. अनिल काठिले सरांच्या पुस्तकामध्ये पण चांगला कंटेंट दिलेला आहे, चांगली क्वालिटी आहे, तुम्ही वापरू शकते. पण ते माझं वैयक्तिक जर का ओपिनियन तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक 100% रेफर केलं पाहिजे. अनिल काठिले सरांचं पुस्तक हे खूप लार्ज पुस्तक आहे, त्याची खूप लेंथ खूप जास्त आहे, लेंथी पुस्तक आहे. त्याच्यामुळे तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास तर दोन्हीही इतिहास कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरा. आणि आपला सिलेबस आयोगाने दिलेले आपल्या कंबाईनसाठी इतिहास विषयासाठी, तर आयोगाने असं दिलेले आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह. तर महाराष्ट्रावर आयोगाने जास्त भर दिले आणि भारतावर कमी भर दिलेले आहेत. तर तुम्हाला तेच लक्षात घेऊन मित्रांनो अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. अदरवाईज तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला फक्त तेवढंच करायचं जेवढं आयोग प्रश्न विचारतो. तुम्हाला अगोदर POQ बघायचे, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात, कसे काय होतात. त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचे की तुम्हाला कोणत्या टॉपिकचा किती अभ्यास करायचा, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, कायदा असतील हे असतील सगळे, गव्हर्नर भारताचा अभ्यास किती केला पाहिजे, भारताचा इतिहास, नंतर महाराष्ट्राचा इतिहास, सगळा इतिहासांचा अभ्यास करून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न, मग त्याच्यानंतर मग डिसिजन घ्यायचं मित्रांनो की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे आणि कशा प्रकारे तुमचा स्कोर वाढेल. तर त्यासाठी मित्रांनो एक साधी सोपी पद्धत आहे. तुम्हाला मी इथं काही महत्त्वाचे टॉपिक दिले, फक्त महत्त्वाचे टॉपिक. याच्या पलीकडे पण मित्रांनो खूप सारे टॉपिक आहेत, खूप सारे व्यक्तींचं नाव आहे. ती मी याच्यावर काय आता सगळं डिस्क्राईब करू शकत नाही कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल. पण मित्रांनो तुम्हाला हे सगळं मी जेवढं सांगतोय तेवढं तुम्हाला डीपमध्ये करायचं आहे. तुम्हाला ॲटलिस्ट 7 ते 8 मार्क 100% पडणार म्हणजे पडणार. खूप पेपर आवड आला तर तुम्हाला 6 मार्क तरी 100% पडणार म्हणजे पडणार. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर 1857 पूर्वीचे उठाव आणि 1857चा उठाव हा MPSCच्या आयोगातला आवडता पॉईंट आहे. याच्यावर 100% 2 वर्षातून 2 तरी प्रश्न 100% असतात म्हणजे असतात. तुम्हाला हा पॉईंट व्यवस्थित करायचा आहे. हा पॉईंट तुम्ही अशा प्रकारे करायचा आहे ना की तुमचा पॉईंट चुकला नाही पाहिजे. तुम्हाला ह्या पॉईंटवर कोणत्याही प्रकारचा प्रश्न जरी आला तरी तुमचा चुकला नाही पाहिजे, तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजेत. आणि हा टॉपिक करताना काय करायचं, तुम्ही मित्रांनो संदर्भ घेऊन की तुम्ही क्रमवाईज घटना घडलेली आहे तर ती घटना की कोणत्या वर्षी घडली, कधी घडली, त्याच्यामध्ये गव्हर्नर होता, तर त्या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो तुम्हाला अभ्यास करून त्याच्यानंतर डिसिजन घ्यायचा आहे की तुम्हाला ह्याचा अभ्यास कसा करायचा. तर पुढची गोष्ट म्हणजे काँग्रेस पूर्व राजकीय संघटना, सगळ्या संघटनांचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट MPSCमध्ये इतिहासामध्ये मार्क मिळवण्याचे एकमेव पॉईंट म्हणजे चळवळी.
चळवळी तुम्हाला महाराष्ट्रातील असतील किंवा भारतातील असतील, सगळ्या चळवळी तोंडपाठ करायच्या, चळवळी रिपीट 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 वाचून घ्यायच्यात. आणि मित्रांनो चळवळी फक्त समजून घ्यायच्यात की कोणत्या चळवळीमध्ये कोणत्या व्यक्तींनी कशा प्रकारे तिथं सहकार्य केलं होतं, कशा प्रकारे मदत केली होती लोकांना, काय काय कार्य केलं होतं, त्याच्यावर मित्रांनो प्रश्न असतात. तर तुम्हाला असहकार चळवळ असेल ती पण महाराष्ट्रामधली पण आणि भारतामधली पण मित्रांनो, भारतामधली पण, तर दोन्हीकडची पण तुम्हाला चळवळ जी आहे ती लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. महाराष्ट्र पण आणि भारत पण, दोन्ही कडची पण तुम्हाला चळवळ लक्षात ठेवायची आहे. एखादी चळवळ ती पण महाराष्ट्र इंडिया. त्याच्यानंतर चळवळी सगळ्या ब्राह्मणेतर असताना चळवळ किंवा दलित असेल, शेतकरी असेल, महाराष्ट्रातील ह्याच्यासाठी प्रमुख शेतकरी चळवळ जी आहे मित्रांनो, तर त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या चळवळीवर जास्त फोकस करायचे, जास्त भर द्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला जास्त आउटपुट भेटणार आहे, कारण की शेतकरी चळवळीवर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रश्न मित्रांनो MPSC कंबाईनमध्ये आले आहेत. MPSC कंबाईनचा एक खूप डीप ॲनालिसिस केलेलं मित्रांनो मी, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्हाला हे असं कोणी सांगणार नाही. शेतकरी चळवळ जी आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विशेषतः, तर त्याचे खूप जास्त प्रश्न आले, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायचे. आणि सगळ्यात MPSC कंबाईनमधला स्पेशल कंबाईनमधलं बरं का मित्रांनो, राज्यसेवेमध्ये नाही, कारण की राज्यसेवेमध्ये समाज सुधारक या टॉपिकवर खूप प्रश्न येत नाहीत, पण MPSC कंबाईनच्या टॉपिकवर भयंकर प्रश्न येतात. अक्षरशः 54 प्रश्न आले मित्रांनो याच्यावर, 54 म्हणजे समाज सुधारक 2 प्रश्न तरी फिक्स असतात म्हणजे असतात. हा ट्रेंड आहे MPSC कंबाईनचा ट्रेंड आहे मित्रांनो. तुम्हाला अशा पद्धतीनेच अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मुद्दा म्हणजे गव्हर्नर करायचे मित्रांनो 1773 नंतरचे, म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट जो झालेला आहे 1773चा, तर त्याच्यानंतरचे तुम्हाला गव्हर्नर करायचे मित्रांनो. मग त्याचा तुम्हाला अत्यंत जास्त फायदा होणार आहे. तुम्ही जर का म्हणजे कोणता पण जर का सिलेबस घ्यायला बसला तर तुम्हाला 1773 नंतरचाच अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा जो मुद्दा दिलेला आहे आयोगाने, तर आयोगाचं फक्त एवढं म्हणणं आहे 1773 नंतरचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आधुनिक भारतामध्ये. ते 1773 ते 1947 पर्यंतचे सगळे गव्हर्नर मित्रांनो तुम्हाला करायचे आहेत. लॉर्ड माउंटबॅटन पर्यंतचे सगळे. आणि त्यानंतर चळवळी, भारत, सामाजिक, आर्थिक, राजकीय हे पण विषय करायचे आहेत. नंतर भारतामध्येच जेव्हा आंदोलन करायचे आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वृत्तपत्राचा इतिहास. भारतामधले वृत्तपत्र, कधी कोणतं वृत्तपत्र सुरू झालं, वृत्तपत्र सुरू करण्याचा काय उद्देश होता, वृत्तपत्राचा इतिहास कसा होता, तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करायचे. वृत्तपत्रावर 100% प्रश्न असतात म्हणजे असतात. तुम्हाला 10 पैकी मित्रांनो याच्यावर एक प्रश्न तरी 100% दिसतो म्हणजे दिसतो आणि दिसणार आणि असतोच प्रश्न. वृत्तपत्रांचा इतिहास, वृत्तपत्रांवर प्रश्न असतो. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वृत्तपत्रांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. याच्यावरचा प्रश्न चुकताना खूप सोपे प्रश्न असतात, खूप सोपे. वृत्तपत्रावर खूप सोपे प्रश्न असतात, त्यामुळे तुमचे प्रश्न चुकले नाही पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि महत्त्वाची व्यक्ती पण करायचे. स्वातंत्र्य लढ्यातील, स्वातंत्र्य लढा असेल किंवा त्याच्या अगोदरच्या महत्त्वाची व्यक्ती असतील. तुम्हाला म्हणजे काय खूप मुलांची काय चुकी असते मित्रांनो, ते फक्त महात्मा गांधी, कुठे शाहू महाराज, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महत्त्वाची व्यक्तीच फक्त करतात. पण मेन व्यक्ती जास्त सरोजिनी नायडू, पंडित रमाबाई ह्या स्त्रियांचा पण मित्रांनो अभ्यास करायचा आहे. कारण की आयोग हा स्त्रियांवर पण जास्त फोकस करतो आणि स्त्रियांचा पण इतिहास जास्त विचारात घेतो. आणि त्याच्यामुळं स्त्रियांवर पण जास्त प्रश्न येण्याची संभावना पण जास्त असते. आणि आलेली पण आहेत, प्रश्न आलेली पण आहेत. तुम्ही प्रश्न जाऊन बघा, PYQ बघा, सगळे हातमध्ये सरांचं पुस्तक घ्या किंवा गुगलला जाऊन ते सगळे PDF डाउनलोड करून घ्या. नंतर पेपर बघा आणि त्याच्यानंतर ॲनालिसिस करा, डीप ॲनालिसिस करायचं. 4 पण ऑप्शनचं मित्रांनो ॲनालिसिस करायचं. मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवेल की जो आपली PYQ आहे तर त्याचा कसं ॲनालिसिस करायचं, कशा प्रकारे आपण त्याच्यामधून शिकू शकतो की आयोगाचा ट्रेंड कसा आहे, आयोग कसे प्रश्न विचारतो, त्याच्यावरचा डीप व्हिडिओ बनवले मित्रांनो. हा आहे इतिहास विषयाचं विश्लेषण. तर मित्रांनो आपण सगळे PYQ सगळं काय घेणार आहे मित्रांनो. यूट्यूब चॅनलला मित्रांनो आपण सगळा व्हिडिओ टाकणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण अशा प्रकारे सगळे व्हिडिओ टाकणार आहे, सगळे स्ट्रॅटेजी टाकणार आहे, सगळे व्हिडिओ टाकणार आहेत. आणि प्रत्येक ग्रामीण भागातला मुलगा मित्रांनो अभ्यास झाला, अधिकारी झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. ते काय जागा अधिकारी झालाच पाहिजे. जय हिंद.